महाराष्ट्रात प्रथमच सांगली जिल्ह्यातील नांद्रे तालुका मिरज या गावातील अतिशय क्षारपड नापीक जमिनीत एप्रिल 2024ला गुढीपाडव्याच्या दिवशी मृदा व बांबू तज्ज्ञ डॉक्टर दीपक येरटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर इंगळे व वाटेकरी सतीश हेरले नांद्रे यांनी जेबीटी बांबूची लागण शेती पद्धतीने केली होती. त्याचबरोबर शेतजमिनीच्या बांधावर आंब्याची झाडे सुद्धा लावलेली होती. डॉक्टर दीपक येरटे म्हणाले की गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात या जमिनीत कुठलेच पीक आले नव्हते. माती घट्ट असल्याने शेत वाटेकरी सतीश हेरले यांनी जेसीबीच्या साहाय्याने खड्डे काढून बांबू व आंब्याची लागवड केली होती. सातत्याने प्रामाणिकपणे सेंद्रिय कर्बाचा तंत्रज्ञान व पीएच बॅलन्सरच्या वापराने 2 वर्षात बांबूची लागण व आंब्याची लागण यशस्वीरित्या वाढलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंब्याची झाडे व्यवस्थितपणे वाढून त्या झाडांना आंब्याची छोटी कैरी लागलेली दिसून येते. म्हणजेच आता महाराष्ट्रातील सर्व क्षारपड नापीक शेतजमीन असलेले शेतकरी वरील सेंद्रिय कर्ब व पीएच बॅलन्सरच्या तंत्रज्ञानाचा वापर करून नापीक क्षारपड शेतजमीन पिकाऊ करता येणार आहे. बांबू व आंब्याच्या लागवडीस महाराष्ट्र शासनामार्फत MREGSच्या योजनेअंतर्गत प्रति झाडास झाड लावणेपासून वाढीपर्यंत 500 ते 600 रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळत आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे मृदा व बांबू तज्ज्ञ डॉक्टर दीपक येरटे यांनी आवाहन केले आहे. नमस्ते. हे डॉक्टर आप्पासाहेब इंगळेंची जमीन आहे. त्यांची जमीन मी कसत असतो आहे. ह्या जमिनीमध्ये पूर्णपणे शाळपट जमीन होतं. 50-60 वर्ष ह्याच्यात कोणतंही पीक येत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही ट्रायगायझम सगळ्यांच्या ह्याच्यानं बांबूची लागवड केली. ह्या बांबू आत्ता 2 वर्ष होतात. पाडव्याला बांबू सक्सेस झाला आहे. आंब्याची पण झाडं लावल्यात साईडनं. आंबा पण सक्सेस झालेला आहे. नांद्रेमध्ये हे क्षेत्र आहे रेव्हिटेशनच्या अलीकडं. जमिनीत काय कोणतंही पीक येत नव्हतं. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की आजपर्यंत आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त क्षारपड जमिनी झालेल्या रेकॉर्डला आहेत दिसतात. जवळजवळ 10,000 हेक्टरच्या वरती आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये क्षारपड जमिनी झालेल्या आहेत. आणि ह्या क्षारपड जमिनीमध्ये बहुतांश करून कुठलंही पीक 100% आजपर्यंत आलेलं नाही. आणि गेल्या लॉकडाऊनपासून आम्ही जे सातत्याने प्रयत्न करत गेलो की क्षारपड जमिनीमध्ये बांबूचं पीक घेतलं. त्यानंतर यशस्वी झाल्यानंतर 2 वर्षापूर्वी पाडव्या दिवशी हे जे क्षेत्र बघताय तुम्ही नांद्रेतलं क्षेत्र आहे डॉक्टर इंगळेंचं आणि त्यांच्या वाटेकऱ्यांच्या सहाय्यानं सतीश हेरले म्हणून जे वाटेकर आहेत नांद्रेचे त्यांच्या सहाय्यानं आम्ही इथं ह्या क्षारपड जमिनीमध्ये ट्रॅक्टर चालत नव्हतं. एवढी घट्ट चिवट जमीन होती. त्यावेळेस JCBने खड्डे मारून हे बांबूची झाडं लावली होती. 2 वर्षांमध्ये ह्या येत्या पाडव्याला 2 वर्ष पूर्ण होतात 2026ला. 2 वर्षांमध्ये चांगली मध्यम प्रकारे का होईना वाढ झालेली आहे. जिथं काहीच येत नव्हतं गेल्या 50-60 वर्षांमध्ये. अख्ख्या नांद्रे गावाला माहीत आहे की गेल्या 50-60 वर्षात कुठलंच पीक इथं आलं नव्हतं. कारण ही डबऱ्यातली जमीन आहे. पाणी साचून रस्त्यावरचं पाणी शेजारी शेतातलं पाणी साचून क्षारपड चिवट घट्ट रानं झाली होती. तिथं हे प्रयोग आम्ही सक्सेस केलेला आहे. त्यानंतर कडेने हे असे आंबे झाडं लावली होती. तर ह्या 2 वर्षांमध्ये ह्या आंब्याच्या झाडालासुद्धा मोहर आलेला आहे आणि हे कैरेसुद्धा लागलेले आहेत. म्हणजे हे जे दिसते तुम्हाला हे यश क्षारपड जमिनीमध्ये आम्ही फक्त सेंद्रिय कर्बाच्या सहाय्यानं ह्याचा pH बॅलन्स करून सेंद्रिय कर्ब घालून सोडून वेळेवर सातत्यानं प्रामाणिकपणे काम केल्यामुळं आज हे तुम्हाला यश दिसत आहे. तर माझी एक विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे MRGSच्या स्कीममध्ये आंब्या झाडांना बांबू झाडांना जी सबसिडी आहे ती सबसिडी प्रत्येक झाडाला 500 ते 600 रुपये आहे. म्हणजे झाड लावण्यापासून त्याचं संगोपन होईपर्यंत आणि त्याचा सर्व मेंटेनन्स आहे खत पाणीला प्रत्येक झाडाला 500 ते 600 रुपये शासनाकडून मिळते. तर ह्या महाराष्ट्र शासनाच्या स्कीमचा MRGSचा लाभ घ्यावा. आणि अशी क्षारपड जमिनीमध्ये कुठलंच जे पीक येत नाही तर अशा प्रकारचे पीक घेऊन तुम्ही हे क्षेत्र नापीक क्षेत्र हे बागायत करू शकता. जसं आम्ही इथं करून दाखवलं आहे. म्हणजे नापीक जमीन हे बागायत करून दाखवलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा ह्याचा फायदा घेऊ शकता. तर लवकरात लवकर तुम्ही निर्णय घेऊन शासनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.